मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स। उद्या पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून प्राथमिक चौकशी अहवाल तयार। हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराचा सहभाग असल्याची सूत्रांची माहिती। तर तिघांनी कट रचून हल्ला केल्याचं तपासात उघड। पाकिस्तान विरोधात जागतिक पातळीवर भारताची आघाडी। आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्ड्रिंगवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेतून पाकला वगळण्याची शक्यता। पाकच्या परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावर परिणाम होण्याचा अंदाज। चुन के नंतर मारा, आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये गोळीबार। पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर। बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचला हजर होण्याची शक्यता। खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्यानं यूपीएससीनं तिच्याविरोधात दाखल केलाय गुन्हा। आणि नवी दिल्लीसह परिसरात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी, काही ठिकाणी गारांचा पाऊस। काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयएकडून वेगानं तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएनं तयार केलाय। तपासामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेत। पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएने 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केलंय, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोठबवळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतात। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे। पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। दोन्हीही घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सहभागाचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील नागरिकांनाच बसलाय। सायंकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते। मात्र पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांसाठीही गेट उघडण्यास नकार दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। यावर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारताने सावधगिरीने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असंही व्हान्स यांनी म्हटलंय। भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे। आता भारताचे पुढचे पाऊल ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा आहे। भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात असून हे प्रकरण युरोपीय अफेअर्स काउन्सिलमध्येही मांडण्यात येणार आहे। राजस्थान इंटेलिजन्स विभागाने जैसलमेरमधून पठाण खान या गुप्तहेराला अटक केली। तो पाकिस्तानच्या आयएसआयसाठी गुप्त माहिती पाठवत होता। पठाण खान हा जैसलमेरच्या मोहनगड भागातील रहिवासी आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्याविरोधातली कारवाई दरम्यान दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय।
बाजारासह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली आहे. युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेने मध्यस्थी केली. दरम्यान संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिलाय. भारतीय हवाई दलाने पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांसह आक्रमण नावाने सराव करून पाकिस्तानची झोप उडाली होती. भारताच्या या कृतींमुळे भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटतेय. त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्तानने पीओके मधील 1000हून अधिक मदरसे बंद केलेत. विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकमेकांविरुद्ध लढणारे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आता महायुतीत एकत्र आलेत. गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. दोघांमधील राजकीय वैमनस्य पाहता महायुतीसाठी दोन्हीही गुलाबराव डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे दिसतात. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय. या समन्समुळे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय. रामराजेंना समन्स पाठवल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे पैसे खाणारा आणि शेतकऱ्यांचे पैसे लाटणारा मंत्री असे बॅनर लागलेत. शेतकऱ्यांच्या नावे पैसे खाणारा मंत्री असे बॅनर मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर लावण्यात आलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. मात्र दीपक केसरकरांनी शक्तीपीठ महामार्गाला माझा पाठिंबा असल्याचं वक्तव्य केलं. धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलं. कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा अशी मागणी राणा पाटील यांनी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलं. काही जुने मंत्री शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते. ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असं प्रताप सरनाईकांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर केला. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण, कोणाचा प्रवेश होणार याच्या चर्चेच्या वावड्या उठायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलंय. रस्ते तुंबले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. पुढील 4ही दिवस मेघगर्जना वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेने एप्रिल महिन्याचा 11 वर्षाचा विक्रम मोडला. तापमान 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चढला असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलं. गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय. कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानाने 40शी पार केली. मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. तापमान वाढीचा त्रास मनुष्यासह पशुपक्ष्यांना, प्राण्यांनाही होतोय. एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईत 300हून अधिक पशुपक्षी जखमी झालेत. गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना वणवण भटकावं लागतं. तब्बल 31 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, पण अजूनही अनेक गावात पाणी पोहोचलेलं नसल्यानं पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचा दुष्काळ पडलाय. आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यानं रुग्णांची हेळसांड होते. रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना घरातूनच पाणी आणावं लागतंय. संगमनेर तालुक्यात ट्रॅफिक जाम झालंय. पुणे नाशिक महामार्ग ठप्प झालाय. महामार्ग विस्तारीकरणाचा नागरिकांना फटका बसलाय. ऐन लग्नसराईमध्ये फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. पाण्याअभावी झाडांना पाणी कमी मिळत असल्यानं फुलांच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय. तब्बल 25 वर्ष कालावधी उलटून देखील मनमाड शहरातील एकमेव असलेल्या मुख्य सावित्रीबाई फुले भाजीपाला मार्केटच्या इमारतीचं काम अर्धवट अवस्थेत आहे. मार्केटचं काम लवकर सुरू करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजीपाला मार्केट संघटनेनं दिलाय. जळगावच्या कासोदामध्ये वक्फ बचाव समितीने जनजागृती दौरा केला. हम वक्फ बचाने निकले हैं, आओ हमारे साथ चलो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिकांवरील 102 कंत्राटी चालकांचे मागील 5 महिन्यापासूनचे वेतन थकीत आहे. त्यामुळे या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जर 4 मे पर्यंत थकीत वेतन मिळालं नाही तर 5 मे पासून रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा इशारा या रुग्णवाहिका चालकांनी दिलाय. सांगलीतल्या मिरज इथे अवैध हाडांची वाहतूक करणारं वाहन शिवप्रतिष्ठान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. या प्रकरणी अज्ञाताविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दापोलीत यंदा सर्वाधिक वन्यप्राणी बचाव करण्यात वन विभागाला यश आलंय. वर्षभरात तब्बल 1085 माकडांना पकडण्यात आलंय. 205 वन्य प्राण्यांकडून पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलं. तर वन्य प्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीपोटी 239 शेतकऱ्यांना तब्बल 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. पहलगाम हल्ल्यामुळे मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकला आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार होतं. मात्र आता 11 मे रोजी लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारला उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय. पाणी टंचाईच्या स्थितीत शासन उदासीन असून पाणी टंचाईच्या प्रश्नावर कुठल्याही बैठका घेतल्या जात नसल्याची टीका खडसेंनी केली. दक्षिण सोलापूरमधील बोरामणी इथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडलेत. दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकलीत. याचबरोबर एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत रहा